स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारल्यानंतर नागपूर रत्नागिरी महामार्गाला विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलंय। आपल्याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचं शेट्टी म्हणाले। मात्र स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी काव्यानं आंदोलन यशस्वी करतील असा विश्वास ते व्यक्त करतात। रत्नागिरी नागपूर महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही, मात्र योग्य मोबदला दिला पाहिजे अशी मागणी आहे। सरकार दडपशाही करतंय, मात्र आमचा लढा सुरूच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे जे शेतकऱ्यांना पैसे देणार होते त्याची जी रक्कम आहे आणि त्याच विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन पुकारलेलं आहे। आज सकाळी 8 वाजताच पोलीस माझ्या घरी आले आणि त्यांनी मला नोटीस दिली आणि तुम्हाला आंदोलनास्थळी जाता येणार नाही असं सांगितलं आणि जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ, तुम्ही आमच्या नजरकैदेत आहात असं सांगून घरामध्ये त्यांनी ठाण मांडून बसले। पण आपल्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना असतील पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले, हे आंदोलन होणार का? हे आंदोलन 100% होणार। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गनिमी कावा शिकवलेला आहे आणि आंदोलन हे होणारच। आंदोलन झाल्यानंतर कळेल की कसं आंदोलन झालं आणि हे काही एक दिवसाचं आंदोलन नाही। जोपर्यंत महापुराचा धोका टळणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जमिनीचे पैसे मिळणार नाहीत, ह्या बायपासला शेतकऱ्यांनी विरोध केलेला नाही, लक्षात ठेवा। परंतु कवडीमोल किमतीनं जमिनी द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।